अजितदादा गेले. जाताना धक्का देऊन गेले आणि एक प्रश्नसुद्धा अनुत्तरित राहिला. नेमकं काय घडलं? अजित पवारांच्या विमानाचा अपघात कसा झाला? बुधवारी सकाळी अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाल्याची बातमी आली. त्यानंतर टीव्हीवर जी दृश्य दिसली ती अपघात स्थळाची होती. अपघातस्थळी विमानाचा सांगाडा पडला होता. भीषण स्फोट झाला होता. आगीचे लोळ उसळले होते आणि त्यातच अजित पवारांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर दिवसभर हा विमान अपघात कसा झाला असावा याबद्दलचे अंदाज वर्तवले जाऊ लागले. प्रथमदर्शनी हा लो व्हिजिबिलिटीमुळे घडलेला अपघात असावा असं सांगण्यात आलं. पण आता हा अपघात कसा झाला, नेमकं काय घडलं याबद्दलची माहिती पुढे येते. अजित पवारांच्या विमानाचा अपघात नेमका कसा झाला याची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. 28 जानेवारी, वेळ सकाळी 8:10. ठिकाण मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ. VSR व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडचं चार्टर्ड विमान लिअरजेट 45 बारामतीच्या दिशेनं निघालं. या 9 सीटर विमानातून एकूण 5 जण प्रवास करत होते. विमानात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत त्यांचे पर्सनल बॉडीगार्ड विदीप जाधव आणि फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी होत्या. कॅप्टन सुमित कपूर पायलट होते तर शांभवी पाठक या को पायलट होत्या. 2 इंजिन असलेलं हे विमान एका उड्डाणात जवळपास 3700 किलोमीटरपर्यंत प्रवास करू शकतं. मुंबई ते बारामती हे अंतर फक्त 250 किलोमीटर आहे. चार्टर्ड विमानानं हे अंतर 40 मिनिटात पूर्ण होणार होतं. त्यानुसार 8:50 हे विमान बारामतीमध्ये लँड होणं अपेक्षित होतं. मुंबईवरून उड्डाण घेतल्यानंतर 8:18 विमानानं बारामती ATCशी संपर्क साधला. विमान बारामतीपासून 30 नॉटिकल मैल अंतरावर असताना पुणे कंट्रोलने विमानाला व्हिज्युअल मेटेरोलॉजिकल कंडिशन्समध्ये लँडिंगची परवानगी दिली होती. पायलटनं वारा आणि व्हिजिबिलिटीबाबत विचारलं असता वारा शांत आहे आणि व्हिजिबिलिटी सुमारे 3000 मीटरपर्यंत असल्याचं सांगण्यात आलं. मुंबईवरून निघालेलं विमान 30 मिनिटात विनाअडथळा बारामतीजवळ पोहोचलं. आता बारामती एअरपोर्टचा रनवे फक्त 6 किलोमीटर अंतरावर होता. तोपर्यंत एअर ट्रॅफिक कंट्रोल आणि विमानाच्या पायलटमध्ये संपर्क कायम होता. ATCनं विमानाला रनवे 29 वर लँडिंगची परवानगी दिली होती. विमान फार कमी उंचीवरून उडत होतं. लँडिंग अटेम्प्ट होणारच होता, पण पायलटनं विमान रनवे 29 वर उतरवण्याऐवजी ते अचानकच वळवलं. DGCA कडून मिळालेल्या माहितीनुसार तेव्हा पायलटला व्हिजिबिलिटी कमी दिसत होती. त्यामुळे पायलटने लँडिंग अटेम्प्ट थांबवला आणि गो अराउंड करण्याचा निर्णय घेतला. जर पायलटला लँडिंग करताना रनवे स्पष्टपणे दिसत नसेल किंवा लँडिंगमध्ये कुठलीही अडचण असेल तर पायलट गो अराउंडचा निर्णय घेऊन पुन्हा हवेत घिरट्या मारतो आणि लँडिंगसाठी सिग्नल मिळाल्यानंतरच लँडिंग अटेम्प्ट करतो. अजित पवारांच्या विमानाच्या पायलटने सुद्धा हाच निर्णय घेतला. त्यामुळेच अजित पवारांचं विमान आकाशात घिरट्या घालताना दिसत होतं. गो अराउंड केल्यानंतर बारामती ATCनं विमानाला त्याच्या स्थितीबद्दल विचारलं. तेव्हा विमानाच्या क्रूनं सांगितलं की ते रनवे 11च्या दिशेने जात आहेत. पायलटचा हेतू विमानाला रनवे 11 वर उतरवण्याचा होता. ATC कर्मचाऱ्यांनी पायलटला विचारलं, तुम्हाला रनवे दिसतोय का? त्यावर त्यांच्याकडून नाही असं उत्तर आलं. त्यानंतर विमानाच्या क्रूनं सांगितलं की रनवे दिसायला लागताच ते संपर्क साधतील आणि काही वेळानंतर लगेचच रनवे दिसतोय असं क्रूकडून ATCला सांगण्यात आलं. त्यानंतर सकाळी 8:43 ATC कडून विमानाला रनवे 11 वर लँडिंगची परवानगी मिळाली. पण पायलटकडून यावर काहीही प्रतिसाद आला नाही. टेक्निकल भाषेत सांगायचं तर लँडिंगची परमिशन मिळाल्यानंतर पायलटने रीडबॅक सिग्नल दिला नाही आणि पुढच्या जास्तीत जास्त 45 सेकंदात 8:44 रनवेच्या टोकाला आगीच्या ज्वाळा दिसायला लागल्या. अजितदादांच्या विमानाचं क्रॅश लँडिंग झालं. समोर आलेल्या माहितीनुसार लँडिंग दरम्यान विमान अचानक हवेत हालायला लागलं होतं. एका CCTV फुटेजमध्ये लँड होण्याच्या आधीच विमान एका बाजूला पूर्ण कललेलं किंवा गिरकी घेताना दिसतंय आणि त्यानंतर काही क्षणात दिसतायत त्या आगीचे लोळ. अजित पवारांचं विमान रनवेच्या बाजूलाच असणाऱ्या माळ रानात कोसळलं. प्रत्यक्षदर्शींनी हे विमान थेट कोसळताना पाहिलं. काही जणांनी सांगितलं की जमिनीला स्पर्श झाल्यावर विमानाने पलटी मारली आणि ते कोसळलं. क्रॅश झाल्यानंतर विमानाच्या फ्युएल टँकला आग लागली. त्यानंतर 10 मिनिटात 4 ते 5 स्फोट झाले. त्यामुळे कुणालाही बाहेर पडता आलं नाहीच. पण या स्फोटांमुळे इतकी भीषण आग लागली की बचाव कार्यासाठी कुणालाही पुढे जाता आलं नाही. रनवेच्या आजूबाजूला राहणारे लोक आणि पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले होते, पण त्यांना दिसला तो अजित पवारांचा मृतदेह. स्फोटामुळे विमानाचे तुकडे झाले होते. विमानातून 2 मृतदेह बाहेर फेकले गेले होते. त्यातला एक मृतदेह अजित पवारांचा होता. याची ओळख पटली हातातल्या घड्याळावरून.
तातडीने हा मृतदेह बारामती मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आला. दुसऱ्या बाजूला विमानात अडकलेले मृतदेह बाहेर काढण्यासाठी ट्रॅक्टरला दोरी लावून विमानाचे अवशेष वेगळे करण्यात आले. पण अजित पवारांच्या मृत्यूची माहिती जशी आली तसा अपघात कसा झाला हा प्रश्न सगळ्यांनाच पडला. द हिंदूच्या रिपोर्टनुसार लँडिंगच्या वेळी विमान रनवेशी अलाइन होण्याचा प्रयत्न करत होतं. या प्रयत्नात ते डाव्या बाजूला वळालं. बारामतीचे एअरपोर्ट टेबल टॉप म्हणजे जमिनीपासून उंचावर असल्यानं त्या भागात उतार होता. विमान तिथंच अपघातग्रस्त झालं. अपघातानंतरच्या व्हिज्युअल्समध्ये विमानाच्या शेपटीचा फक्त एक भाग आणि एक पंख शाबूत असलेला दिसत होता. बाकी विमानाचा अक्षरशः कोळसा झाला होता. या अपघातात अजित पवारांसह विमानातल्या 5 जणांचा मृत्यू झाला. विमानाचे पायलट कॅप्टन सुमित कपूर हे अतिशय वरिष्ठ वैमानिक होते. त्यांना 16,000 फ्लाइंग अवर्सचा अनुभव होता. त्यांनी यापूर्वी अनेक नामांकित विमान कंपन्यांसाठी उड्डाण केलं होतं. लिअरजेट 45 चालवण्याचा सुद्धा त्यांना बराच अनुभव होता. तर को पायलट शांभवी पाठक यांना 1500 फ्लाइंग अवर्सचा अनुभव होता. या संपूर्ण घटनाक्रमात घडलेली एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपघात होण्याआधी ATCकडे कोणताही मेडे कॉल आला नाही. तसंच कोणत्याही प्रकारचा इमर्जन्सी मेसेजही पाठवण्यात आला नाही. DGCAच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमध्ये को पायलट शांभवी पाठक यांचे शेवटचे शब्द ऐकू आले. अपघात होण्याआधी त्या ओ शिट असं म्हणत किंचाळत होत्या. अपघाताच्या कारणांचा तपास आता एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणजेच AAIBकडे सोपवण्यात आलाय. AAIBने विमानाचा ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतला आहे. ब्लॅक बॉक्समध्ये विमानात घडलेल्या सर्व संभाषणाचं रेकॉर्डिंग होतं. सोबतच विमानात जे तांत्रिक बदल होत होते त्यांचीही नोंद होते. याद्वारे आता अपघाताबाबत आणखी उलगडा होईल, पण त्याला अर्थातच वर्षभरापेक्षा जास्त वेळही लागू शकतो. या अपघाताबाबत बोलताना केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की प्रथमदर्शी मिळालेल्या माहितीनुसार ATC आणि पायलटच्या संभाषणातून बारामती विमानतळावर लो व्हिजिबिलिटी असल्याचं दिसून येत आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी विमान अपघात तपास पथक दाखल झाले. त्यांच्याकडून घटनेचा तपास सुरू करण्यात आलाय. त्यानंतर अंतिम निष्कर्ष काढला जाईल. अपघाताबाबत बोलताना DGCAचे माजी अधिकारी कॅप्टन प्रशांत ढल्ला म्हणाले की या अपघातासाठी खराब हवामान हे मोठं कारण असू शकतं. बारामती विमानतळावर रेडिएशन फॉग असतो, म्हणजे रात्री 2 वाजल्यापासून सकाळी 8 ते 9 वाजेपर्यंत एक थर तयार होतो. अपघाताच्या प्राथमिक अहवालानुसार पायलटनं लँडिंगसाठी 2दा प्रयत्न केले होते. दुसऱ्या प्रयत्नात अपघात झाला. सुरुवातीला हे विमान लो व्हिजिबिलिटीमुळे रनवेवर अपेक्षित टप्प्यात लँड झालं नसेल आणि रनवे ओव्हरशूट होऊन म्हणजे रनवेच्या बाहेर विमान येऊन अपघात झाला असावा असाही अंदाज वर्तवण्यात येत होता. पण त्याचवेळी जे दुसरं CCTV फुटेज समोर आलं त्यानुसार विमान लँड होण्याआधीच हवेत पलटलं होतं आणि त्यानंतर क्रॅश लँडिंग झालं. याचाच अर्थ लँड करताना विमानाचा अनस्टेबल अप्रोच असण्याची शक्यता जास्त आहे, ज्यामुळे लँड करायचं की पुन्हा गो अराउंड करायचं हा प्रश्न पायलट समोर निर्माण झाला असावा आणि त्यामुळे लँडिंग वेळीच अपघात झाला असावा असा अंदाज वर्तवण्यात येतोय. आत्तापर्यंतच्या तपासात आणखी एक गंभीर गोष्ट समोर आली. ज्या विमानाचा अपघात झाला त्या विमानात सॅटेलाइट आधारित मॉडर्न सिक्युरिटी सिस्टीम बसवण्याची अंतिम मुदत फक्त 28 दिवसांनी चुकली होती. ही सिस्टीम खराब हवामानात लँडिंगसाठी अत्यंत उपयोगाची ठरू शकली असती असं तज्ज्ञांचं मत आहे. या विमान अपघाताचा तपास CIDकडे जाण्याची शक्यताही आहे. सध्याच्या स्थितीत DGCA आणि स्थानिक पोलीस यंत्रणा प्राथमिक तपास करत आहेत. मात्र या प्रकरणाची संवेदनशीलता आणि अपघाताचा गंभीर परिणाम लक्षात घेता याच्या तपासाची जबाबदारी CIDकडे दिली जाऊ शकते. बारामतीच्या रनवेवर पुरेशा सुविधांचा अभाव हे या अपघाताचे कारण असू शकतं असाही अंदाज आता वर्तवण्यात येतोय. द हिंदूच्या रिपोर्टनुसार बारामती विमानतळाचा रनवे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यात आहे. या रनवेला रेड बर्ड फ्लाइंग स्कूल आणि कारवार एव्हिएशनला फ्लाईट ट्रेनिंगसाठी लीजवर देण्यात आले. रिपोर्टनुसार या रनवेवर ATC, इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम आणि अग्निशमन दल यासारख्या मूलभूत पायाभूत सुविधांचा अभाव आहे. म्हणून या रनवेला अनकंट्रोल्ड एरोड्रोम या कॅटेगरीत ठेवण्यात आले. या रनवेवर लँडिंग किंवा टेक ऑफ करताना पायलटला व्हिज्युअल अप्रोच म्हणजेच स्वतःला जसं दिसतंय त्या हिशोबानं ऑपरेट करावं लागतं. पायलटला नेव्हिगेशनसाठी बाहेरून कोणतीही मदत मिळत नाही, त्यामुळे मॅन्युअल लँडिंग करावं लागतं. हा रनवे एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या कव्हरेज क्षेत्राबाहेर आहे, त्यामुळे इथे ATC ही फ्लाईट ट्रेनिंग स्कूलमधल्या कर्मचाऱ्यांकडून पुरवली जाते. आता भारतीय एअरफोर्स भारतातल्या अशा छोट्या एअर स्ट्रिप्सचं परीक्षण करणार आहे अशी माहिती मिळतीये. सध्या तरी विमानाच्या ब्लॅक बॉक्समधून काय माहिती समोर येते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. विमान अपघाताचं नेमकं कारण काय आहे? हे लो व्हिजिबिलिटीमुळे झालं की ही मानवी चूक होती? हे
तपासातून समोर येईल. तसंच अपघाताआधी पायलटनं मेडे कॉल का दिला नाही हा प्रश्नही आहे. याचाही तपास आता केला जातोय. तपास पूर्ण झाल्यानंतर या अपघाताचं खरं कारण समोर येईल. मात्र या प्रश्नांच्या उत्तरांमधून स्पष्टीकरण मिळाल्याचा दिलासा मिळेल. पण महाराष्ट्राचा दादा गेल्याची पोकळी मात्र तशीच राहील, अगदी कायम.